शहरात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालंय। सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी शंखनाद केलाय। संवाद दौरे सुरू झालेत। अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी देखील सृजनांशी जनसंवाद या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून पिंजून काढलाय। संदीप नाईक यांनी नगरसेवक, 3 टर्म स्थायी समिती सभापती आणि 2 वेळा ऐरोली मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व केलंय। त्यामुळे नवी मुंबई शहराचा सखोल अभ्यास असणारे संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा एकूण आढावा घेण्यासाठी थेट नागरिकांशी संवाद, त्यांच्या मागण्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीनं आणि प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या दिशेने नागरिकांना आश्वासित करणं अशा माध्यमातून नागरिकांसोबत कनेक्ट होताना दिसतायत। नेरूळ प्रभाग क्रमांक 94 मध्ये सृजनांशी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून संदीप नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या समवेत माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस आणि माजी नगरसेविका श्रद्धा गवस हे देखील उपस्थित होते। संदीप नाईक यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाण्यासोबतच प्रत्येक सोसायटी आणि कॉलनीमध्ये जाऊन तिथल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवरून नागरिकांशी चर्चा केली आहे। त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासोबतच अपूर्ण राहिलेले विकास कामं त्वरित मार्गी लावण्याचं ठोस आश्वासन नागरिकांना दिले। प्रभागातील दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्यासोबत देखील त्यांनी संवाद साधला। या उपक्रमात संदीप नाईक यांना नागरिकांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। जनतेशी थेट संवाद साधताना त्यांनी आपली मतं, अपेक्षा आणि समस्या त्यांच्या समोर सांगितल्या आणि त्यांना निवेदन देखील सुपूर्द केलं। वॉर्ड क्रमांक 94 गवस साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या ह्या प्रभागामध्ये आज या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या परिसरामधील विविध विषय या सोसायटीच्या पदाधिकारी नागरिकांच्या माध्यमातून मांडले गेलेले आहेत। प्राप्त झालेले जे निवेदन आहेत खूप विचारपूर्वक हे विषय मांडलेले आहेत। काही लोकांनी नेरूळ स्टेशन येथे देखील एक्सेलेटर लावला पाहिजे। सिनियर सिटीजन, महिला यांना चढण्याकरता म्हणजे पुढचे 3-4 फ्लोर चढणं हे शक्य होत नाही आणि त्रास होतो। तर ती देखील बाब ही केंद्रीय मंत्री किंवा जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून ते विषय देखील मार्गी लावण्याकरता एक गती घेण्याचं काम या येणाऱ्या कालखंडात मी करणार आहे। अनेक म्हणजे ह्या परिसरामध्ये अजून फिरत असताना हा वॉर्ड आतापर्यंत खूप सुस्थितीत आहे, परंतु अजून या वॉर्डामधली स्थिती सुधारावी, अजून चांगले प्रकल्प किंवा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या वॉर्डमध्ये येण्याकरता येणाऱ्या कालखंडात मी नक्कीच प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करतो। यावेळी महिला वर्गाच्या माध्यमातून देखील संदीप नाईक यांना निवेदनं सुपूर्द करण्यात आली, ज्यावर संदीप नाईक यांनी समस्त महिलांना आश्वासित केलंय की त्यांना दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यास ते कटिबद्ध असतील। सुजनांशी संवाद या कार्यक्रमानिमित्त मला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कोण मांडतात तर ते एक स्त्री शक्ती आणि महिला शक्ती ही मांडत असतं आणि ते जे मांडतात ते जेन्युइन असतं। योग्य पद्धतीनं माहिती देणारा घटक कुठला तर त्या महिला भगिनी आहेत। आणि आजवर नवी मुंबई शहराच्या पूर्ण कालखंडामध्ये पाण्याचा पुरवठा कसा होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि या 2 वर्षामध्ये काय अडचण झालेली आहे ती देखील महिलांना त्या गोष्टीची जाणीव आहे। त्यामुळे महिलांनी मांडलेले विषय हे गांभीर्याने घेतले पाहिजेत। ते खूप जेन्युइन विषय आहेत आणि ते विषय सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मी महिला भगिनींचं अत्यंत योग्य असे विषय मांडल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघामध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालाय। शहरात राजकीय बॅनर्सना उधाण आलंय। जेव्हा या विषयावरती संदीप नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं प्राधान्य हे काम करण्यावर आहे, त्यामुळे बॅनरबाजी किंवा श्रेयवादाच्या लढाईत आम्हाला रस नाही, पण जे काम आम्ही केलंय ते आम्ही सांगणारच। नवी मुंबई शहराचा विचार करताना आम्ही काय मतदारसंघ म्हणून कधी विचार केला नाही। म्हणजे नवी मुंबई शहर हे आपलं आहे। या नवी मुंबई शहराला नावलौकिक आहे आणि या शहराच्या प्रत्येक कालखंडामध्ये या शहराला एक दूरदृष्टिकोन, दिशा, विकासाची गती या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विजनने दिले हे कोणीच नाकारू शकत नाही। त्यामुळे नाईक साहेबांचं नेतृत्व किंवा नाईक साहेबांचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला आज हवं आहे। जेव्हा एखादा विषय टीव्हीवर बघितला जातो, पेपरमध्ये वाचला जातो, तेव्हा प्रत्येकाच्या मनातून एकच विषय बाहेर येतो की या शहराला आकार देण्याचं काम आणि या शहराला
सुरक्षित ठेवण्याचं काम हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आता कोणी काय होल्डिंग लावतंय त्याला काय महत्त्व देण्याची गरज नाही. पुढे त्यांनी सांगितलं की नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे. त्यांना सर्व इतिहास माहिती आहे की नवी मुंबईचा विकास कोणी केलाय. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासमोर निर्माण केलेल्या राजकीय आव्हानांना ते आव्हान मानत नाहीत. आताचा जो कालखंड जर आपण विचार केला तर नवी मुंबई शहरातील किंवा सर्व नागरिक हे सुज्ञ आहेत. कोणी या शहराचा विकास केला, कोणी या शहराकरता योगदान दिलं, कोणी या शहराच्या हिताची भूमिका मांडली, या शहराला सुरक्षित ठेवण्याचं काम कोणी केलं, ही पूर्ण जर या शहराचा इतिहास काढला तर या सगळ्या लोकांना या गोष्टीची जाणीव आहे, माहिती आहे. त्यामुळे हा अशा प्रकारच्या निर्माण केलेली आव्हानं मी आव्हानं समजत नाही. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.